आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय विकार जसे काम, मोह, क्रोध, वासना नष्ट होत नाही, शांत होतात. विकार मरे ना जानियो, जो भूबल में आग, जब करेले धधकही सद्गुरु शरणा लाग. एकदा इब्राहिम सुलतान मक्का शहरामध्ये गेलेला होता. त्याचा उद्देश होता की भ्रमित मुसलमान श्रद्धाळू मक्केमध्ये हज करण्यासाठी किंवा तसे पण येत राहतात. त्यांना समजावयाचे होते. त्यांना समजण्यासाठी तिथे काही दिवस राहिले. काही शिष्य देखील बनले. कोणत्या हज यात्रीने बलख शहरामध्ये जाऊन सांगितले की सुलतान इब्राहिम मक्केमध्ये राहतो. छोट्या मुलाने वडिलांचे दर्शन करण्याचा हट्ट केला तर त्याची आई, मुलगा तसेच नगराचे काही स्त्री पुरुष पण सोबत चालले आणि मक्केमध्ये जाऊन इब्राहिमला भेटले. इब्राहिम आपल्या शिष्यांना शिक्षण देत होता की विना दाढी मिशीवाल्या मुलाला तसेच परस्त्रीकडे अधिक वेळ नाही बघितले पाहिजे. असे केल्याने त्यांच्याप्रती मोह बनतो. आपल्या मुलाला पाहून इब्राहिम स्वतःला रोखू शकला नाही. एकटक बालकाकडे बघत राहिला. मुलाचे वय जवळपास 13 वर्ष होते. शिष्य म्हणाले की गुरुदेव, तुम्ही आम्हाला तर शिकवत आहात की विना दाढी मिशीवाल्या मुलाकडे जास्त वेळ नाही बघितले पाहिजे, स्वयं बघत आहात. इब्राहिम म्हणाला, माहीत नाही माझे आकर्षण याच्याकडे का होत आहे. त्याचवेळी एक म्हातारा म्हणाला, राजाजी, ही आपली बेगम म्हणजे पत्नी आहे आणि हा तुमचा मुलगा आहे. तुम्ही राज्य त्यागून आले त्यावेळी हा गर्भामध्ये होता. तुम्हाला भेटायला आले आहेत. त्याचवेळी मुलगा वडिलांना चरणस्पर्श करून मांडीवर बसला. इब्राहिमच्या डोळ्यातून ममतेचे अश्रू वाहू लागले. परमेश्वरांकडून आकाशवाणी झाली की हे सुलतानी, तुला माझ्याशी प्रेम राहिले नाही, आपल्या कुटुंबाशी प्रेम आहे, आपल्या घरी जा. त्याचवेळी इब्राहिमला झटका लागला. तसेच डोळे मिटून प्रार्थना केली की हे परमात्मा, माझ्या नियंत्रणाबाहेरची गोष्ट आहे. एकतर माझा मृत्यू करा किंवा या मुलाचा. त्याचवेळी मुलाचा मृत्यू झाला. इब्राहिम उठून चालू लागला. बलखवरून आलेल्या व्यक्ती मुलाचा अंतिम संस्कार करण्याची तयारी करू लागले. परमात्मा प्राप्त करण्यासाठी भक्ताला प्रत्येक कसोटीवर खरे उतरावे लागते, तेव्हा यश मिळते. त्या मुलाच्या जीवाला परमात्म्याने लगेच मानव जीवन दिले आणि आपल्या भक्ताच्या घरी मुलाला जन्म दिला. लहानपणापासूनच त्या आत्म्याला परमात्म्याचा मार्ग मिळाला. एक वेळा सर्व भक्त बाबा जिंदा यांच्या आश्रमात सत्संगामध्ये एकत्रित झाले. तो मुलगा त्यावेळी 4 वर्षे वयाचा होता. परमेश्वराच्या कृपेने त्याचे अंथरूण तसेच इब्राहिमचे अंथरूण सोबत सोबत लावलेले होते. इब्राहिमला पाहून मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही मला मक्केमध्ये का सोडून आले होते? मी आता भक्ताच्या घरी जन्मलो आहे. पहा ना, अल्लाने माझी तुमच्याशी परत भेट घालून दिली. ही गोष्ट गुरुजी जिंदाबाबांच्या परमेश्वर कबीरजी जवळ गेली तर जिंदाबाबा म्हणाले, हा इब्राहिमचा मुलगा आहे जो मक्केमध्ये मरण पावला होता. आता परमात्म्याने या जीवाला भक्ताच्या घरी जन्म दिला आहे. इब्राहिमला मुलाच्या मरण्याचे दुःख खूप झाले होते, परंतु कोणाकडे जाहीर करत नव्हता. त्या दिवशी तो म्हणाला, कृपासागर, तू अंतर्यामी आहेस. आज माझे काळीज मन हलकं झाले. माझ्या मनात राहून राहून येत होते की परमात्म्याने हे काय केले. याची आई घरी कोणत्या तोंडाने जाईल. आज माझा आत्मा पूर्ण रूपाने शांत आहे. जिंदाबाबांनी ती मुलगी, जी पूर्वीची आई म्हणजे इब्राहिमच्या पत्नीला संदेश पाठवला की तिने आश्रमामध्ये यावे. मुलगा तसेच त्याच्या नव्या आई वडिलांना तसेच इब्राहिमला पण बोलावले. त्या मुलाची पूर्वीच्या आईशी भेट घडवली. मुलगा बघताच म्हणाला, अम्माजान, तुम्ही मला मक्केमध्ये सोडून निघून गेल्या. तिथे अल्लाह आले. बघ हे बसलेले. जिंदाबाबाकडे हात करून म्हणाला आणि मला सोबत घेऊन यांच्या घरी सोडून गेले. मी या माईच्या पोटामध्ये गेलो. मग माझा जन्म झाला. आता मी दीक्षा घेतलेली आहे. प्रथम मंत्राचा जप करतो. हे आई, तुम्ही पण गुरुजींकडून दीक्षा घ्या, कल्याण होईल. इब्राहिमच्या पत्नीने दीक्षा घेतली आणि म्हटले की या मुलाला माझ्यासोबत पाठवा. परमेश्वर कबीरजी जिंदाबाबा म्हणाले की जर त्या नरकात राजाच्या झगझगाटामध्ये ठेवायचं असतं तर याचा मृत्यू का झाला असता. आता तर तुम्ही आश्रमात येत जा आणि महिन्याला सत्संगात बालकाचे दर्शन करून जात जा. इब्राहिमला त्या मुलामध्ये आत्मीयता वाटली नाही, कारण की तो कोण्या अन्य शरीरातून जन्मला होता.
परंतु त्याच्या भ्रम मनाच्या मूर्खपणाचा नाश झाला. जे तो मनातल्या मनात म्हणत होता की अल्लाहने असे करायला नको होते, आता त्याला माहीत झाले की परमात्मा जे करतो चांगलेच करतो. जरी त्यावेळी स्वतःला चांगले वाटत नसले, अल्लाहचे सर्व प्राणी आहेत, तो सर्वांच्या हिताचा विचार करतो. आपण आपल्या आपल्या हिताचा विचार करतो. राणीला पण त्या मुलामध्ये तो भाव नव्हता, परंतु आत्मा तोच होता. यामुळे आईची ममता हृदयामध्ये जागृत होती, म्हणून त्याला पाहून शांती मिळत होती. हे कारण बनवून परमेश्वरजी यांनी त्या राणीचा पण उद्धार केला आणि बालकाचा पण.